बोलबिडूला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार असं म्हणालेले की मी लोकसभेला बारामतीत कुटुंबातला उमेदवार देऊन चूक केली, पण ती चूक विधानसभेला त्यांनी करायला नको होती. यावरती प्रत्युत्तर देताना शरद पवार बोलबिडूच्या मुलाखतीत असं म्हणाले की ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो त्यांच्या पंक्तीला हे जाऊन बसले तर त्याला आमचा विरोध आहे. आता मी माझ्या घरच्या मतदारसंघात उमेदवार दिला नसता तर लोक म्हणाले असते की हा संधी साधूपणा आहे, हा कौटुंबिक विरोध नाहीये. स्वतःच्या मतदारसंघात नातेवाईक होते म्हणून वेगळी भूमिका आणि आमच्यासाठी वेगळी भूमिका. एकदा सूत्र स्वीकारलं, तत्व स्वीकारलं की त्याच्यामध्ये तडजोड नाही असं म्हणत बारामतीत आपण अजितदादांच्या विरोधात योगेंद्र पवारांना का उतरवलं याचं पवारांनी स्पष्टीकरण दिलं. थोडक्यात पवारांनी बारामतीत उमेदवार दिला नसता, त्यातही घरातला पवार उमेदवार दिला नसता, तर आजही शरद पवार आणि अजित पवार एकच आहेत. कार्यकर्ते आणि लोकांना मात्र पवार फॅमिली वेड्यात काढतीये असा मेसेज गेला असता. पण पवारांनी अगदी पद्धतशीरपणे बारामतीचा डाव रंगवला. पण आता या डावाचा दुसरा अंक येतोय, तो म्हणजे बारामतीच्या सांगता सभेला ज्याप्रमाणे पवारांनी वळसे पाटलांना पराभूत करा 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 असं म्हणत त्यांच्या पराभवाची आखणी केली. हसन मुश्रीफांना पाडा 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 म्हणत तिथं जोर लावला. मकरंद पाटलांना सुद्धा गद्दार म्हणत सोडून गेलेल्या कोणालाच सुट्टी नाही हे पवारांनी दाखवलं. तीच कृती शरद पवार बारामतीत करणार का? उद्याच्या सांगता सभेत शरद पवार अजित पवारांना पाडण्याचा मेसेज देणार का? शरद पवार नेमकं काय करतील, त्याचे राजकीय अर्थ आणि परिणाम नेमके काय होतील, समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलबिडू. बारामतीची विधानसभा असू देत की लोकसभा, शरद पवार अगदी 1967 मध्ये राजकारणाला सुरुवात केल्यापासून निवडणुकीची शेवटची सांगता सभा मिशन बंगला मैदान इथं घ्यायचे. जेव्हा सुप्रिया सुळे आणि दादांची राजकारणात एंट्री झाली तेव्हा या सांगता सभा या दोघांसाठी सुद्धा सुरू झाल्या. पण त्यानंतर आता वर्षभरात परिस्थिती बदलली आहे. अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झालेत. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी मिशन बंगला हे मैदान मिळवलं, त्यामुळे शरद पवारांना लोकसभेला सांगता सभेचं ठिकाण बदलावं लागलं. मोरगाव रस्त्यावरच्या लेंडीपट्टा मैदान इथे शरद पवार यांच्या उमेदवार म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यासाठी सांगता सभा घेण्यात आली होती. त्यावेळी या सांगता सभेत रोहित पवारांना रडू कोसळलं होतं, तर अजित पवारांनी त्यांच्या सांगता सभेत रोहित पवारांच्या रडण्याची नक्कल केली होती. आता सांगता सभेनंतर बारामतीकरांनी लोकसभेला सुप्रिया सुळेंना म्हणजे शरद पवारांना कौल दिला. पण आता विधानसभेला बारामतीकरांचा कौल अजितदादांना की शरद पवारांना यावरनं वातावरण चांगलंच तापलंय. आता उद्या होणाऱ्या सांगता सभा बघायच्या तर अजित पवारांची सभा मिशन बंगला मैदानात, तर योगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची सांगता सभा लेंडीपट्टा मैदान इथं होणार आहे. पण राज्याचं आपण राजकारण बघितलं तर शिवसेना फुटल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासूनच उद्धव ठाकरेंनी गद्दार विरुद्ध खुद्दार, 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीचा प्रचार आपल्या आमदारांच्या विरोधात केला होता. पण हेच राष्ट्रवादीच्या बाबतीत सुरुवातीला दिसलं नाही. पण जसजशी विधानसभा टप्प्यात आली आहे तसा सोडून गेलेल्या आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची जबाबदारी शरद पवारांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली दिसतेय. शरद पवारांचं कधीही न पाहिलेलं रूप अख्ख्या महाराष्ट्राला मंचरच्या सभेत पाहायला मिळालं. दिलीप वळसे पाटलांचा थेटपणे गद्दार असा उल्लेख करत यंदाच्या विधानसभेला वळसे पाटलांना 100% पराभूत करा 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 असं आवाहन पवारांनी केलं. इकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा हसन मुश्रीफांना पाडा 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 असं म्हणत पवार आक्रमक झाले. थोडक्यात आपल्याला सोडून गेलेल्या शिलेदारांना पवारांनी धारेवर धरलं. पण आता प्रश्न उरतो तो अजितदादांचा. बोलबिडूला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांना माफ करणार का या प्रश्नावर माफ करण्याचा प्रश्न येत नाही. त्यांनी विचारधारा सोडलीये, भूमिका बदललीये, त्यामुळे त्यांना विरोध आहे. जर आमच्यासारखी त्यांची विचारधारा असेल तर त्या ठिकाणी कोणाची अडवणूक केली जाणार नाही असं शरद पवार म्हणालेत. त्यामुळे अजितदादांविषयी आजही शरद पवार सॉफ्ट कॉर्नर ठेवतायत का अशा चर्चा होतात. पण हे झालं आतापर्यंतचं राजकारण. उद्याच्या बारामतीच्या सांगता सभेत नेमकं काय होणार यातली पहिली चर्चेतली गोष्ट होईल ती म्हणजे शरद पवार सांगता सभेत अजित पवारांना पाडा म्हणतील. आणि असं म्हटलं तर काय होईल? खरं तर सध्या पवारांनी बंडानंतर भाजप सोबत गेलेल्या सगळ्यांना जोरदार फैलावर घेतलंय, त्यामुळे ते अजित पवारांना सोडतील का असा प्रश्न उपस्थित होतोय. वळसे आणि मुश्रीफांना पाडा म्हणणारे पवार अजितदादांना पाडा म्हणतील का याची चर्चा बारामतीच्या गल्लीपासनं ते दिल्लीपर्यंत होतीये. योगेंद्र पवारांना उमेदवारी देत पवारांनी पवार विरुद्ध पवार ही लढत राजकीय पटलावर असणारच आहे यावरती शिक्कामोर्तब केलं. लोकसभेनंतर बारामतीच्या गावखेड्यात जात योगेंद्र पवारांसाठी आखणी केली.
खरं तर संसदीय राजकारणातनं निवृत्तीचे संकेत देत काही दिवसांपूर्वी पवारांनी बारामतीकरांना भावनिक आवाहनही केलं होतं. त्यामुळे लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा म्हणणारे बारामतीकर दादांना चकवा देऊन पवारांना कौल देतील का याची चर्चा झाली. त्यातही जर उद्या शरद पवार थेटपणे बारामतीच्या सांगता सभेत अजितदादांना पाडा असं म्हणाले तर खरी कसरत बारामतीकरांची असणार आहे. दादांनी आजवर 25 वर्षात केलेल्या विकास कामांच्या मागे उभं राहायचं की शरद पवारांच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद द्यायचा या कात्रीमध्ये बारामतीकर सापडतील. पण या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नरेटिव्हचा. आतापर्यंत अजित पवार गटात गेलेले अनेक आमदार, त्यातही दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांनी वारंवार आम्ही शरद पवारांना सोडलेलं नाहीये, पवारांवर आम्ही टीका करणार नाही, पवार आमचे गुरुच आहेत अशी वक्तव्य करून एक प्रकारे मतदारसंघात संभ्रम कायम ठेवला. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार कधीही एकत्र येतील या चर्चांना आजपर्यंत बळ मिळत गेलं. पण शरद पवारांनी इथंच आपला खरा डाव टाकला. त्यांनी आपल्याशी सलगी दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वळसेंना, मुश्रीफांना पाडा असं म्हणत जे सोडून गेलेत आपण त्यांच्याशी अजिबात काडी मात्र संबंध ठेवणार नाही, मी तुतारीच्याच उमेदवाराच्या पाठीशी आहे हे स्पष्टपणे दाखवून दिलं. तसाच मेसेज आता लोकांना बारामतीत सुद्धा अपेक्षित आहे. आजपर्यंत दोन्ही पवार एक असण्याच्या चर्चांचा चावून चावून चोथा झालाय. पण शरद पवारांनी अजितदादांना पाडा असा मेसेज दिला तर पवारांपुढे सगळे समान आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांची फूट खरंच झालेली आहे आणि हे काका पुतण्या भविष्यात पुन्हा एकत्रित येणारच नाहीत असा मेसेज तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून ते पवार फॅमिली एकत्र येण्याची आस लावून बसलेल्या सगळ्या नेत्यांपर्यंत जाईल. आता हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवार अजित पवारांना पाडा असं म्हणाले नाहीत तर काय, त्याचा अर्थ काय असेल तर सगळ्यात मोठा भूकंप भविष्यात घडू शकतो आणि त्याची जी सुरुवात झाली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण शरद पवारांनी एका मुलाखतीत बारामती योगेंद्रसाठी अवघड आहे असं वक्तव्य केलेलं. त्यामुळे बारामतीत दादांना पराभूत करणं सोपं नाहीये हे पवारांच्या वक्तव्यावरनं अधोरेखित झालं. पण आता सभेमध्ये जर पवारांनी थेटपणे अजितदादांच्या विरोधात भूमिका घेतली नाही तर आजही शरद पवारांनी आपले दरवाजे दादांसाठी उघडे ठेवलेत असाच त्याचा अर्थ काढला जाईल. ज्या अजित पवारांना शरद पवारांनी हाताला धरून राजकारणात आणलं त्यांचं राजकारण शरद पवारांना संपवायचं नाहीये. अजित पवार आणि शरद पवार हे कदाचित एकच आहेत, ते एकत्रित येऊ शकतात असा मेसेज पवारांच्या या भूमिकेतनं नक्कीच जाऊ शकतो. आता येते यातली तिसरी शक्यता, युगेंद्रला निवडून आणा असा मेसेज पवारांनी दिला तर. खरं तर बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवारांचा फॉर्म भरायला शरद पवार स्वतः गेलेले. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या सुद्धा युगेंद्र यांचा प्रचार करण्यासाठी गावोगावी फिरतायत. या दोन्ही गोष्टींबद्दल बोलताना बोलभिडूच्या मुलाखतीत अजित पवार भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण या सगळ्यात अजितदादांनी गेल्या 30 वर्षात बारामतीत केलेल्या कामाचं शरद पवारांनी स्वतः कौतुक केलंय. पण नेतृत्व बदलायचंय असा नारा सुद्धा दिलाय. अशा परिस्थितीत शरद पवारांनी उद्याच्या भाषणात युगेंद्रला निवडून आणा असं म्हटलं तर शरद पवारांना अजितदादांना पाडायचं आहे की नाही यावर पुन्हा प्रश्न उपस्थित होईल. पण थेटपणे अजित पवारांना पाडा असं न म्हणता युगेंद्रला निवडून आणा असा मेसेज दिला तर शरद पवार दोन्हीकडे बॅलन्स साधतायत असं म्हणता येईल. अजित पवारांच्या कामाच्या धडाक्यापुढे युगेंद्र पवारांचा निभाव अजूनही लागू शकत नाही याचीच कल्पना शरद पवारांना आल्याने पवार अजितदादांना थेटपणे पाडा असा मेसेज देत नाहीयेत असा मेसेज या सगळ्यातनं बारामतीकरापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे बारामतीची उद्याची सांगता सभा ऐतिहासिक होईल यात काही शंका नाहीये. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच अजितदादांचे एक स्टेटमेंट आले. यामध्ये ते असं म्हणतात की मी साहेबांना सोडलेलं नाहीये, त्यामुळे भावनिक आवाहन ते शरद पवारांना करतायत का अशी चर्चा सध्या चालू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार बारामतीच्या सांगता सभेत काय भाषण करतील, ते अजित पवारांना पाडा असं थेटपणे म्हणतील का आणि त्यामुळं राज्याच्या राजकारणाची समीकरणं नेमकी कशी बदलतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.